स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये। आजच्या आपल्या कथेचे नाव आहे कम्युनिकेशन स्किल आयुष्य बदलणारी ताकद। मित्रांनो, तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही मेहनत करत असाल, पण जर तुमच्याकडे योग्य कम्युनिकेशन स्किल नाही तर यशाच्या शर्यतीत मागे राहण्याची शक्यता खूप वाढते। आजची कथा आहे संवाद कौशल्याची ताकद, जी एका तरुणाच्या आयुष्यात कशी बदल घडवते ते पाहूया। कथा सुरू होते अजय या तरुणापासून। तो IT कंपनीत नोकरी करतो, हुशार आहे, प्रोजेक्टचे टेक्निकल नॉलेज पक्के आहे, पण एक समस्या आहे, तो मीटिंगमध्ये बोलायला घाबरतो। त्याचे बॉस नेहमी म्हणता, अजय तुझं काम खूप चांगलं आहे, पण क्लायंट समोर ते सादर करताना तू आत्मविश्वासाने बोलू शकला पाहिजेस। अजय मनात विचार करतो, मी एवढं काम करतो, पण श्रेय दुसऱ्यांनाच मिळतं, कारण मी बोलू शकत नाही। एकदा कंपनीमध्ये मोठी क्लायंट मीटिंग असते। अजयचा प्रोजेक्ट निवडला जातो, पण त्याचे प्रेझेंटेशन त्याच्या सहकार्याला दिले जाते, कारण अजयमध्ये आत्मविश्वास नाही। क्लायंट खुश होतो आणि त्याचा सहकारी प्रमोशनसाठी रिकमेंड होतो। अजय निराश होतो, रात्री घरी आईला सांगतो, आई मेहनत माझी, पण टाळ्या दुसऱ्यालाच, कारण माझ्या बोलण्याची कला नाही, माझ्यात बोलण्याचीच कला नाही। आई शांतपणे म्हणते, बाळा ज्ञान सोनं आहे, पण संवाद म्हणजे सोनं चमकवण्याचं साधन आहे। तुझ्यात सोनं आहे, पण त्याला चमक यायला कम्युनिकेशन लागणारच। अजय निर्णय घेतो, मी कम्युनिकेशन स्किल शिकणार। तो पब्लिक स्पीकिंग वर्कशॉप जॉईन करतो, रोज इंग्रजी बोलण्याचा सराव करतो, आरशासमोर बोलतो। सुरुवातीला चुका होतात, लोक हसतात, पण तो थांबत नाही, तो लक्षात घेतो, कम्युनिकेशन्स म्हणजे फक्त भाषा नाही, ते म्हणजे कॉन्फिडन्स, क्लिअरिटी, कनेक्शन। एखादी भाषा बोलता येणे पुरेसे नाही, कम्युनिकेशन म्हणजे कॉन्फिडन्स। जेव्हा आपण आत्मविश्वासाने बोलतो, तेव्हा लोक आपल्याला गांभीर्यतेने ऐकतात। कम्युनिकेशन म्हणजे क्लिअरिटी, आपले बोलणे सोपे, स्पष्ट आणि समजण्यासारखं असलं पाहिजे। कम्युनिकेशन्स म्हणजे कनेक्शन, बोलताना श्रोत्यांशी नातं जुळलं पाहिजे, तेव्हाच आपले शब्द हृदयाला भिडतात। अजयने लक्षात घेतले, योग्य कम्युनिकेशन म्हणजे आत्मविश्वास, स्पष्टता प्लस नातं। आणि 6 महिन्यांनी कंपनीत पुन्हा एकदा मोठे प्रेझेंटेशन असते। त्यावेळी अजय स्वतः पुढे येतो, तो स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी भाषेत बोलतो। क्लायंट खूप इम्प्रेस्ड होतात। बॉस हसून म्हणतात, अजय आज तुझ्यातला खराखुरा लीडर आम्हाला दिसला, कीप इट अप। अजयच्या डोक्यात विचार आला, खरं ज्ञान आधीपासून होतं, पण आता त्याला योग्य आवाज मिळाला। काही महिन्यात अजय टीम लीडर बनतो। आता तो फक्त काम करणारा कर्मचारी नाही, तर इतरांना मोटिवेट करणारा लीडर आहे। तो आपल्या टीमला नेहमी सांगतो, काम करा, मेहनत करा, पण तुमची मेहनत जगापर्यंत पोहोचली नाही तर त्याला किंमत नाही। संवाद हीच खरी ताकद आहे। मित्रांनो, या कथेतून आपण एक गोष्ट शिकलो, मेहनत आणि ज्ञान महत्त्वाचे आहे, पण त्या मेहनतीला आणि ज्ञानाला योग्य दिशा देणे हे कम्युनिकेशन स्किलवर अवलंबून असते। संवाद कौशल्य हे फक्त बोलणे नाही, ते म्हणजे आत्मविश्वास, स्पष्टता आणि नातं जोडण्याची कला। यशाच्या शर्यतीत जिंकायचं असेल तर ज्ञानासोबत संवाद कौशल्य हीच खरी गुरुकिल्ली आहे। म्हणून लक्षात ठेवा, नॉलेज ही शक्ती आहे, पण कम्युनिकेशन म्हणजे त्या शक्तीला दिशा देण्याची ताकद आहे। मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कम्युनिकेशन्समध्ये कोणत्या अडचणी येतात। धन्यवाद।